50% मुलं मुली लग्नाच्या नंतर तलाक घेत आहेत। आज आपण याच विषयावर बोलणार आहोत। जर एखाद्या मुलीनं आपल्या पहिल्या नवऱ्याकडून तलाक घेतला तर तिला दुसरा नवरा काय हिरो भेटणार आहे का? आणि जर एखाद्या मुलाने आपल्या पहिल्या बायकोकडून तलाक घेतला तर त्याला दुसरी बायको काय हिरोईन भेटणार आहे का? आज देशामध्ये 50% केसेस तलाकच्या आहेत। याचं कारण आहे फक्त आणि फक्त एकमेकांना ऍडजस्ट न करणं। आणि सर्वात जास्त तलाक होत आहेत मुलींकडून। सर्वात पहिलं कारण जे आहे ते मुलीचं सारखं आपल्या माहेरात फोन लावणं। सकाळी उठल्यापासून जेवताना फोन, भांडी घासताना फोन, शेतात जाताना फोन, काही जरी काम असले तरी तिकडं फोन। आणि जेवढ्या वेळेस ती माहेरी फोन लावते तेवढ्या वेळेस ती सासरच्या चाड्याच सांगत राहते। आज माझी सासू मला लई भांडली, माझ्या सासूनं मला सगळं काम करायला लावलं, माझ्या सासूनं मला शेतात पाठवलं, काही ना काही असंच काहीतरी सांगून माईचे कान भरवत राहते। आणि माई तिकडून म्हणती तुझी सासू लई कंडाळली, त्या भवानीचं काही ऐकू नको, तुझ्या मनात आहे तेच कर, शेतात बाया लावून काम करून घे, तुझी तब्येत खराब होईल। आणि तुझ्या नवऱ्याशी गोड बोल आणि जेवढं लवकर होईल तेवढं त्याला त्याच्या मायेपासून अलग कर। आणि मग तिचं काही तिथं मन लागत नाही आणि मग जाते माहेरी। आणि माहेरी गेल्यावर सासूच्या चाहड्या, नंदाच्या चाहड्या, दिराच्या चाहड्या, जावाच्या चाहड्या, मग सगळ्याचीच खिचडी पकते तिथं। आणि मग हे सगळं महाभारत ऐकून ती मुलीची आई म्हणणारी झाशीची राणीच बनते। आणि मग दुसऱ्याच दिवशी जावायला फोन लावते, जावाई मला मुलगी नांदाय पाठवायची नाही, मला तंटात तोडून घ्यायचंय। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय असते माहितीये का? हे सगळं महाभारत घडलेलं त्या मुलाला काहीच माहित नसतं। आणि जेव्हा त्या सासूबाईचा असा फोन येतो तेव्हा त्या मुलाचे इंडिकेटर लागून जातात। मग तो मुलगा विचार करतो की बायको तर माहेरी गेली, आमचं तर भांडण नाही, काही नाही, सासूबाईचा असा फोन। आणि मग मेन सीन, गाडीवर माणसं आणि सासूबाई पोराच्या दारात। आणि मग 4 माणसाचा धांगुडा, इकडून सासूचा धांगुडा आणि इकडून आईचा धांगुडा। त्या मुलाला तर काय बोलावं तेच कळालं। वर्गामध्ये गप धांगुडा करून थकले की मग तंटा तोडण्याच्या मुद्द्यावर येते। ती म्हणते मी तुला काय दिलंय तेवढं वापस दे, ती म्हणते मला एवढा खर्च लागलाय तेवढा तू मला दे। मग काय शेवटी मुलाची हार होते आणि त्या मुलाला त्या मुलीची पोटी भरून द्यावं लागते। आणि मग 2-3 वर्षानंतर कळतं की त्या मुलीने एका म्हाताऱ्या माणसासोबत लग्न केलं आहे। मला त्या मुलींना एकच सांगायचं आहे की आपल्या पहिल्या नवऱ्यापेक्षा दुसरा नवरा चांगला मिळेल अशी अपेक्षा कधीच करू नका। आजचा हा व्हिडिओ कुणाला वाईट वाटला असेल तर मला माफ करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल। भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।